पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसलाय। अजित पवारांचे कट्टर समर्थक भाऊसाहेब भोईरांनी अजितदादांची साथ सोडत विधानसभेचं रणशिंग फुंकले। दडपशाही आणि झुंडशाही मोडीत काढण्यासाठी निवडणूक लढणार असल्याची घोषणा भोईरांनी केली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रते प्रकरणामध्ये आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे। यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। गेल्या काही महिन्यांपासून ही सुनावणी सातत्यानं लांबणीवर पडतेय। अकोला पश्चिम मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे। या मतदारसंघावर आता उद्धव ठाकरे पक्षानं दावा केलाय। या मतदारसंघामध्ये तब्बल 6 वेळा निवडणूक लढल्यानंतरही काँग्रेसला यश नाल्यानं उद्धव ठाकरे पक्षानं या मतदारसंघावर दावा केलाय। महाविकास आघाडीच्या 180 जागा येतील असं वक्तव्य श्याम मानव यांनी केलंय। तर श्याम मानव हे सुपारी बहाद्दर आहेत असं प्रत्युत्तर त्यांना दिले। प्रत्यक्षात मतांमध्ये केवळ अर्ध्या टक्क्याचा फरक असल्याचं ते म्हणाले। तर श्याम मानव हे सुपारी बहाद्दर असल्याची टीका गिरीश महाजनांनी केली। बुलढाण्यातल्या खामगावमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दौरा आहे आणि श्री महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान आळंदी अंतर्गत खामगावातल्या जय जगदंब वेद विद्यालयाच्या नवीन वास्तू बांधकामाचा शुभारंभ होणार आहे। शिंदेंच्या हस्ते हा शुभारंभ पार पडेल। प्रशांत किशोर यांनी सक्रिय राजकारणामध्ये प्रवेश केला। त्यांनी जनसुराज्य नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे। बिहारच्या पाटण्यामध्ये एका कार्यक्रमातून त्यांनी राजकीय पक्षाची घोषणा केली। मनोज भारतींची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। शिरूरमध्ये घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या मुद्द्यावरून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी 11 दिवसांचं पदयात्रा आंदोलन केलंय। अशोक पवारांनी कारखाना कर्जामध्ये बुडवून शेतकऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना उद्ध्वस्त केलं असा आरोप आंदोलकांनी केला। त्यावेळी आमदार अशोक पवारांची डोकेदुखी आता वाढत आहे। पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक असणारे 4 तासांचा हा ब्लॉक असेल। त्यामुळे अनेक लोकल रद्द करण्यात येणार आहेत। आज रात्री 12:30 वाजल्यापासून ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असेल आणि या ब्लॉक दरम्यान बोरिवली ते अंधेरी दरम्यान सर्व लोकल धीम्या मार्गावर धावणार आहेत। लांब पल्ल्याच्या गाड्या सुद्धा 10 ते 20 मिनिटं उशिरानं धावणार आहेत। मध्य रेल्वे येत्या 5 ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू करणार आहे आणि त्यानुसार सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी मुंबईकडे जाणाऱ्या जलद गाड्यांना कळवा आणि मुंब्रा या स्थानकांमध्ये थांबा देण्यात आला। त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय आहे। राज्यात यंदा ऑक्टोबर हिटचा सामना नागरिकांना लवकर करावा लागणार आहे। मुंबईत तीव्र उन्हाच्या झळा बसण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आणि दुसरीकडे राज्यामध्ये यंदा थंडीचा कडाका अधिक वाढणार असल्याचाही अंदाज आहे। राज्यात ऐन दिवाळीमध्ये कडाक्याच्या थंडीसह पावसाच्या सरीही बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबई पुण्यामध्ये 10 ऑक्टोबर दरम्यान मोसमी पाऊस माघारी फिरण्याचा अंदाज आहे। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये आज सकाळी तोफेची सलामी दिल्यानंतर मंदिरामध्ये घटस्थापना केली जाते आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं कोल्हापूरमध्ये नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो। घरोघरी घटस्थापना केली जाते। नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये अंबाबाई मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात आणि त्याचबरोबर 9 दिवसांमध्ये देवीची विविध रूपांचं दर्शनही भक्तांना मिळतं। छत्रपती संभाजीनगर शहराचं आराध्य दैवत असलेल्या कर्णपुरा मंदिरामध्ये घटस्थापना झाली। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे कुटुंब या मंदिराचे पुजारी आहेत। त्यांच्या हस्ते या मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आली। चंद्रपूरमध्ये देवी महाकालीच्या नवरात्र उत्सवाला घटस्थापनेनं उत्साहात प्रारंभ झालाय। नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी चंदागडच्या आईचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक मंदिरामध्ये दाखल झाले। आज सकाळी देवीची विशेष अशी पूजा करून घटस्थापना करण्यात आली। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये नवरात्र साजरं करण्यात येते आणि घटस्थापनेच्या निमित्तानं मंदिरामध्ये फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। कलश आणि श्रीफळ अशा पद्धतीची सजावट फुलांच्या माध्यमातून या मंदिरामध्ये करण्यात आली आहे। सांगलीतील श्री दुर्गामाता दौडला आजपासून सुरुवात झाली आहे। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं नवरात्रामध्ये ही दौड काढण्यात येते। संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली दुर्गामाता दौड काढण्याची परंपरा आहे। यंदाही सम्राट महाडिक यांच्या हस्ते ध्वजपूजन झाल्यानंतर या दौडला सुरुवात झाली।
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरामध्ये आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. अंबादेवी संस्थानमध्ये 9 दिवस मोठ्या उत्साहामध्ये नवरात्र उत्सव साजरा होतो. देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी होते. बदलापूर प्रकरणातील शाळेच्या विश्वासांना अखेर अटक करण्यात आली. शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दुर्घटना झाली तेव्हापासून हे फरार होते. अखेर कोर्टानं ताशेरे ओढल्यानंतर पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आणि दोघांना रायगड जिल्ह्यातल्या कर्जतमधून अटक केली. वाशीमधल्या एक्झिबिशन सेंटरमध्ये नवी मुंबई मनपाच्या स्वच्छता सेवा पंधरवड्याची सांगता झाली. यामध्ये 5,000हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश देणारे नृत्यही सादर केले.